तुमच्या आयुष्यात काही वारंवार गोष्टी घडत आहेत का? तुमच्याही आयुष्यात ज्या काही प्रेझेंट लाईफमध्ये समस्या आहेत, त्या पूर्वजन्मामुळे आहेत का? मनी, करिअर, रिलेशन आणि हेल्थ या रिलेटेड तुमच्या प्रेझेंट लाईफमध्ये काही रिपीटेड पॅटर्न्स घडत असेल, म्हणजे वारंवार तब्येत बिघडणे, वारंवार रिलेशनशिपमध्ये खरं प्रेम न मिळणे किंवा वारंवार दुरावा निर्माण होणे, हेल्थमध्ये वारंवार तब्येत खराब होणे, करिअरमध्ये एक जॉब सोडून दुसऱ्या जॉब सोडून तिसऱ्या जॉबमध्ये असं काही आहे का? जर असे काही पॅटर्न्स तुमच्या लाईफमध्ये येत असतील, तर हे समस्या तुमच्या पूर्वजन्मामधीलच तुम्ही कॅरी केलेले आहात. माझ्याकडे एक जेंट्स आलेले होते. त्यांच्या करिअरमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होता. त्यांनी गव्हर्नमेंट जॉबवर होते आणि कोल्हापूर साईडकडील होते ते. तर त्यांचं जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन करण्यात आलं, त्यांचा प्रेझेंट लाईफमधील हा प्रॉब्लेम होता, की त्यांनी एक जॉब करायचं, पण त्यामध्ये 1 ते 1.5 वर्षच ते त्या गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे ते त्या ठिकाणी स्थायी न राहू शकायचे. म्हणजेच काहीतरी असं व्हायचं, की त्यांच्या ज्या ड्युटीच्या टाईम्स आहेत, त्या मॅच नाही व्हायच्या किंवा काही कारणास्तव ते आजारी राहायचे. त्या कारणाने त्या गावात कंप्लेंट्स त्यांच्याबद्दल व्हायच्या आणि 1 ते 1.5 वर्षात त्यांची दुसरीकडे बदली व्हायची, म्हणजे ट्रान्सफर व्हायचे. तर ते ह्या कारणाने त्रासून गेलेले, की कित्येक वेळेस मी ट्रान्सफर करणार आणि कित्येक वेळेस हे असे प्रॉब्लेम मी वारंवार फेस करणार. तर त्यांनी जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं, तेव्हा त्यांच्या लाईफमध्ये असं दिसून आलं, की ते एका याच्यामध्ये जॉबवरच होते आणि ते प्रायव्हेट जॉबमध्ये होते. त्यांचा जो बॉस रिलेटेड संबंध असतो, तो छान नव्हता. म्हणजेच कंप्लेंट्स करणे, की त्या ठिकाणी जॉब सोडून देणे, दुसरं जॉब शोधणे. त्यांचा पॅटर्न त्यांनी इकडे सुद्धा प्रेझेंट लाईफमध्ये कॅरी केलेला होता, की त्यांना कंप्लेंट्स व्हायच्या. जेव्हा पास्ट लाईफमध्ये ते प्रायव्हेट जॉबवर होते आणि त्यांनी हा बॉस छान नाही किंवा याच्याशी काम करणं माझ्याशी पॉसिबल नाही. 1 ते 1.5 वर्षाचाच टाईम पिरियड तिथे करायचा आणि दुसरी जॉब शोधून तिकडे जायचे. तसे ते कित्येक असे 40 ते 50 जॉब्स त्यांनी केलेले होते. त्यानंतर त्यामध्ये कळालं, की हा पॅटर्न्स सेम रिपीटेड पॅटर्ननी प्रेझेंट लाईफमध्ये होत आहेत आणि त्यांनी ग्रासून गेलेले होते. त्रासलेले होते, की हा पॅटर्न कसा काही आता हे होणार. जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं, त्यांना हा पॅटर्न समजला आणि प्रेझेंट लाईफमध्ये गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे त्यांना ड्युटी सोडणं तर पॉसिबल नव्हतं. पण त्याच याच्यामुळे पॅटर्न्समुळे त्यांचं कुणाशी पटायचं नाही किंवा वेळेवर व्यवस्थित जायचं नाही ड्युटीवर. त्या कंप्लेंट्स केल्यामुळे त्यांना ते गाव, ते जॉब दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायची आणि तसं करत-करत 7 ते 8 आताच झाल्या आणि घरचेसुद्धा त्रासलेले, की मुलेसुद्धा स्कूलला होती आणि त्या मुलांना इतकं अवघड जायचं, की 1 ते 1.5 वर्ष त्या गावी राहणे किंवा तिथले रिलेशन छान झाले. मुलांचे मित्रमंडळी झाले आणि तिथे त्यांनी कम्फर्ट झोनमध्ये राहायला लागले, तेव्हाच त्यांचं ट्रान्सफर व्हायचं. मुलांना सुद्धा असं झालेलं, की एक गाव सोडून दुसऱ्या गावी, दुसरं गाव सोडून तिसऱ्या गावी. कित्येकदा असं आपण ट्रान्सफर करणार, की आणि त्यांचं म्हणणं हे होतं, की आता मॅम एजसुद्धा होत आलेली आहे, तर मला प्रॉपर एका ठिकाणी हाऊस बांधायचा आहे, घर बांधायचं आहे. तर मला हेच कळून नाही राहिलं, की मी इथून अपडाऊन करणार, की तिथे अपडाऊन करणार. एक पर्टिक्युलर ठिकाणी जर केलं आणि 7-8 वर्ष त्या ठिकाणी जॉब केला, तर तसं 1-2 ठिकाणी केलं तरी आपलं होऊन जाणार रिटायरमेंटपर्यंत. पण मला तो पॅटर्नच कळत नाही आणि मी ह्या ट्रान्सफरने त्रासून गेलेला. जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं आणि पास्ट लाईफमध्ये त्यांनी प्रायव्हेट जॉबमध्ये जितकं काही कंप्लेंट्स करून त्यांनी जॉब सोडून इतरत्र जॉब करत गेले. तर ते जेव्हा हा पॅटर्न कळला त्यांना, तर त्यांनी अक्षरशः म्हणाले, की सेम पॅटर्न्स हा माझा प्रेझेंट लाईफमध्ये होतोय मॅडम. वारंवार असं होत आहे. जेव्हा कळालं त्यांचं हिलिंग करण्यात आलं पास्ट लाईफमध्ये जाऊन जे काही कॉटकट्स असतात, काही हिलिंग्स असतात, काही टेक्निक्स असतात त्या केल्या आणि देन त्यांचा 5-6 महिन्यानंतरचा परत एक कॉल आला, की मॅम आता इथे इतकं स्टेबल वाटेल, जे माझ्या मनामध्ये निगेटिव्ह व्हायचं जॉबबद्दल, बॉसबद्दल किंवा जे काही उच्च
व्यक्ती आहेत, म्हणजेच त्या ड्युटी रिलेटेड जे काही साहेब आहेत त्यांच्या व्यतिरिक्त मी पॉझिटिव्ह वेनी घेत आहेत आणि तो पॅटर्न्स आता मला वाटत नाही की कॅरी करणार आहे. आणि आता माझी वेळेवर ट्रान्सफरसुद्धा निघाली होती, पण सगळ्यांनी आता मला साथ दिली आणि मी इथेच आहे. तर आता मला पूर्ण विश्वास आहे की मी इथेच 2 ते 4 वर्ष काढून परत मग मी घर बांधायचा त्यांनी विचार केला होता. त्यांनी 2 ते 4 वर्ष बांधून नंतर जिकडे आता ट्रान्सफर होणार तिकडेच त्यांनी वेनी ते बांधणार आणि तिथे स्थायी होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. सध्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी बांधायचं हे केलं होतं. पण मुलं छोटे आहेत आणि एज्युकेशनसुद्धा आहे. तर मोठ्या लेवलपर्यंत त्यामध्ये एज्युकेशन नव्हतं. त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलला राहून ज्या ठिकाणी आता समोर जाऊन ट्रान्सफर होणार ते बेस्ट वेनी त्यांनी मॅनिफेस्टेशन करून मुलांच्या पुढील भविष्यासाठी जिथे राहणं होईल तिथे त्यांनी घर बांधून त्यांचं जे काही त्यांचं वारंवार पॅटर्न होत होता तो ब्रेक झालेला आहे. आणि ज्यांना ते वारंवार पद्धतीने पॅटर्न्स कॅरी केल्यामुळे जो मनस्ताप होता, जे शांती होती, जे पीसफुलनेस होतं ते चाललं गेलेलं होतं. आता ते स्टेबल आहे. अशाच पद्धतीने एक परत क्लायंट रिलेशनशिपमध्ये आलेली. रिलेशनशिपमध्ये त्यांनी 3 लग्न केले. म्हणजेच पहिला हजबंडसोबत लग्न केलं, त्यांनी डायव्होर्स दिला. सेकंड मॅरेज केलं, त्यामध्ये सुद्धा त्यांना खूप त्रास झाला. त्यांनी स्वतःहून सोडून दिलं. आणि जेव्हा तिसरं मॅरेज केलं आणि तिसऱ्या मॅरेज केल्यानंतर तिचे हजबंड जे होते ते अपघातामध्ये वारले. तर तिला असं झालं की मी आता किती मॅनेज करणार किंवा किती मॅरेज करायचं, कसं मॅनेज करायचं, हे लाईफ जगावं की नाही जगावं, इतकं ती टेन्शनमध्ये आलेली. आणि जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन तिने करून बघितलं तर सेम पॅटर्न त्या पास्ट लाईफमध्ये तिने म्हणजे पास्ट लाईफमध्ये जे पॅटर्न्स होते तिने प्रेझेंट लाईफमध्ये कॅरी केलेले होते. तर पास्ट लाईफमध्ये असं होतं तिचं काही यामध्ये सांगता नाही येणार आणि काही सांगणार आहे. तर पास्ट लाईफमध्ये असं होतं की ती एक हजबंडला म्हणजे ज्या हजबंडसोबत तिचे रिलेशन छान होते, सर्व काही होतं. पण तिला तो हजबंडच काय म्हणतात त्याला, ती पसंत करत नव्हती. रिलेशन छान होते दोघांचे पण एकमेकांशी, फक्त देखाव्यापुरतं, पण तिच्या मनातून ती इच्छा नव्हती. आणि एक दिवस असा आला की छोट्या-छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली आणि तिने स्वतः त्या हजबंडला सोडून दिलं आणि दुसरं लव्ह मॅरेज केलं तिने पास्ट लाईफमध्ये. आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर तिचे हजबंड हिला सोडून गेले. आणि देन तिसरं हजबंड जेव्हा लग्न झालं त्यांचं घरच्यांमुळे की आता तुला किती दिवस असं माहेरी राहायचं किंवा जे काही आहे ते. तर त्यानंतर तिने तिसरं मॅरेज केल्यानंतर तिचे हजबंड स्वतः सुसाईड केलं होतं. तर जेव्हा तिला हा पॅटर्न कळाला आणि ती चकित राहिली की मॅम ह्याच पॅटर्नमुळे मी इतकं आता टेन्शनमध्ये आहे की मी आता 4थं मॅरेज कसं करणार किंवा लाईफला मॅनेज कसं करायचं ह्या गुंत्यामध्ये होती. आणि देन जे पॅटर्न्स कळाले ते पॅटर्न्सला ब्रेक करण्यात आलं, हिलिंग झाली. सेम पॅटर्न्स इकडे कॅरी करत होते हे माहीत झालं. त्यानंतर तिने 6 महिन्याचा ब्रेक घेतला कारण ती पूर्णपणे टेन्शननी ग्रासलेली होती आणि सुसाईडचे तिला पण थॉट यायला लागले होते. जेव्हा तिचं हिलिंग केलं, जेव्हा पॅटर्न कॅरी केलेलं होतं, पॅटर्न ब्रेक केले. काही टेक्निक्स आम्ही त्यामध्ये यूज करतो. ब्लॅक बॉक्स हिलिंग, रिलीज टेक्निक, त्याद्वारे तिला पीसफुल मिळालं, पॉझिटिव्हनेस आलं आणि देन तिच्या घरच्यांनी परत तिचं 4थं लग्न लावून दिलं आणि त्या आता हजबंडसोबत ती हॅपी लाईफ जगत आहे. आणि त्या हजबंडला आता एक छोटासा 3 वर्षाचा बच्चूसुद्धा आहे आणि त्या मुलगा आहे तो. आणि त्याच्यासोबत आता ती इतकी फ्रीली त्या मुलासोबत आणि त्या हजबंडसोबत छान गुण्यागोविंदाने संसारसुद्धा करत आहे. तर असे काही पॅटर्न्स तुमच्या लाईफमध्ये असतील, हेल्थ रिलेटेड, करिअर रिलेटेड, मनी रिलेटेड, तर तुम्हीसुद्धा पास्ट लाईफ रिग्रेशन करू शकता आणि आपलं बुकिंग करून, आपलं पास्ट लाईफ रिग्रेशन करून आपले जे काही पॅटर्न्स आहेत ते रिमूव्ह करू शकता आणि लाईफला छान जगू सुद्धा शकता आणि टेन्शन फ्री पीसफुल लाईफ तुम्ही जगू शकता. मनी रिलेटेड सांगायचं झालं तर एका लेडीज आली होती आणि ती जॉबवर होती. जॉबवर असून देखील त्यांच्याकडे पैसा हा टिकत नव्हता आणि जे म्हणतात ना आले तरी जातात, तर विनाकारणचा खर्च त्यांचा व्हायचा.
आणि जे काही पैसे यायचे पण टिकायचेच नाही. पेमेंटचा पूर्ण आलेला पैसा जायचा तर जायचा, वरून कर्जसुद्धा झालेलं होतं. त्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन त्यांनी मनी रिलेटेड करून बघितलं, तर जे काही त्यांचं देणं राहायचं, तर ते का असं होत आहे जेव्हा बघितलं, तर एका लाईफमध्ये त्यांनी जमीदार होत्या आणि त्या गावकऱ्यांचं जे सोनं, जागा असायचा त्या घ्यायची आणि त्यांना पैसे द्यायचे आणि त्याचं व्याजावर व्याज लावून ती व्याज वाढवून त्याच्याकडून पैसे घ्यायची. परत जेव्हा ते पूर्ण पैसे झाले फेडून, तरी म्हणायची की मुद्दत गेली, आता तुम्हाला जे काही तुम्ही माझ्याकडे ठेवलेलं जे काही गोल्ड होतं, जागा होती, ती रिटर्न द्यायची नाही. तर प्रेझेंट लाईफमध्ये सुद्धा हेच पॅटर्न तिने कॅरी केलेले आणि तिचं जितकं काही असायचं ते विकून सवरून सर्व काही कर्ज तिच्यावर होत होतं. पण काही गोल्डसुद्धा तिच्याकडे होतं. गोल्डसुद्धा तिने विकलेलं होतं आणि तिच्याकडे जॉब असूनसुद्धा तिच्याकडे पैसा राहायचा नाही. जेव्हा बघितलं तर त्याची परतफेड प्रेझेंट लाईफमध्ये तिला करायला लागत होती. त्या पास्ट लाईफची ह्या प्रेझेंट लाईफमध्ये परतफेड करायला लागत होती. जेव्हा हे कळालं, तेव्हा ब्रेक केलं पॅटर्न्स आणि आता देन तिचे काही स्टक मनीसुद्धा होते आणि जे काही पैशाचा जो आव होता तो थांबत नव्हता. तो जो वेग होता तो थांबत नव्हता आणि परत कर्ज, 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 जे घरात काही थोडंफार वाचवलेलं असायचा मनी, तो सुद्धा जायचा. आणि जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं आणि देन तिच्या कर्माची जशी जशी इंटेन्सिटी कमी झाली, तसं तसं तिला रिझल्टसुद्धा येऊ लागला आणि तिची स्टक मनीसुद्धा तिच्याकडे आली आणि आता जो काही पेमेंट येतोय तो सुद्धा तिच्याकडे सेव्ह होत आहे आणि जे काही डेप्थ झालेलं होतं त्याच्यातलं 50% तिनं डेप्थसुद्धा क्लिअर केलेलं आहे. अशा पद्धतीने हेल्थचं म्हणाल तर हेल्थचंसुद्धा त्याच पद्धतीने असतं. कॅन्सर देखील मी एका लेडीजचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं होतं. त्यांचंसुद्धा कॅन्सर देखील पास्ट लाईफ रिग्रेशन केल्यानंतर ठीक झालेलं आहे. असे जर काही प्रॉब्लेम्स तुमच्या हेल्थ, मनी रिलेटेड, रिलेशन रिलेटेड काही असतील, तर तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन सेशन आपलं बुक करून, ऑनलाईनच सेशन असतं, ऑफलाईन घेत नाही. त्या कारणाने ऑनलाईन सेशन असतं. तर ज्यांना कुणाला असे काही प्रॉब्लेम्स येत आहे त्यांनी 9322178204 ह्या नंबरवर मॅसेज टाकायचा आहे. फोन कॉल्स लावायचे नाही आहेत. ओन्ली मॅसेज टाकायचा आहे आणि जे काही पॅटर्न्स आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपली सीट बुक करून आपलं पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्यायचं आहे. ओके. तर असेच नवनवीन व्हिडिओ पास्ट लाईफ रिग्रेशन रिलेटेड, हिलिंग रिलेटेड येत राहणार आणि अशाच बऱ्याच गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत राहणार आहेत. यासाठी जरूर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.